नमस्कार मंडळी, मी प्रशांत गणवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजा लाईव्ह युट्यूब चॅनल. आज आपण आलेलो कुळकजाईमध्ये भव्य दिव्य असं ओपनचं मैदान भरलेलं आणि या ओपनच्या मैदानात एक नंबरचा मानकरी ठरलेला आहे शंकर आणि त्याच्यासोबत पळाला स्वराज. आणि तर आपल्यासोबत मालक आहेत, तर त्यांच्याकडनं आजचं नियोजन कशा पद्धतीने झालं आणि कसा योगायोग घडून आला हे संपूर्ण जाणून घेऊया. तर नमस्कार दादा. नमस्कार. आपली ओळख करून द्या ना. माझं नाव किशोर दत्तात्रय तोडकर, पुसेगाव. माझा बैल आमच्या मुलीच्या नावाने पळतो, तिचा आज वाढदिवस आहे. तर याचं नियोजन माझे मित्र आहेत त्यांनीच केलं होतं, पोरे. अच्छा. स्वर्ग 855 आमचं 10 दिवसापूर्वी नियोजन झालं होतं. आता बरेच दिवस झालं स्वराज पण मैदानात नव्हता, बरेच दिवसांनी स्वराज मैदानात आलाय. कसं पद्धतीने नियोजन झालं आणि कसा कसा पायरा जुळून आला, काय पायरा आमचा 10 दिवसापूर्वी झालेला होता. स्वराज पण आता बरेच दिवस झाले, एक कमीत कमी 5-6 महिने म्हणजे नव्हता. आपण बैल पळतो, बैल लागत होता, आमच्याही बैलाला बैल लागत नव्हता. माझ्या बैलाच्या आता ह्या 4 महिन्यात हा 7वा गुलाल आहे. अच्छा. 2 नंबरचा 1 नंबरचा हा दुसरा गुलाल आहे. VIP राणाबरोबर मी कराडामध्ये 1 नंबर केला होता 1000 माचीमध्ये. आणि आजचा हा पहिला नंबरचा दुसरा गुलाल आणि टोटल 7 गुलाल आणि 14 गटपास आहे आतापर्यंत. अच्छा, 14 वेळा गटपास आहे. 14 वेळा गटपास आहे. मग आता मगाशी मी थोडक्यात ऐकलं, म्हणजे तिथनं येताना की स्वराजवाले म्हणत होती की आम्हाला कोण पायरा देत नव्हतं, काय नाही. तर तुमच्या बाबतीत तसं काय घडलं? तशीच कंडिशन आमची सुद्धा आहे. आम्ही म्हणजे सर्वसामान्य घरातून आहे. अच्छा. बैल आम्ही आत्ताच घेतलाय, मी आर्मी मधून रिटायर आहे, मला अनुभव कमी आहे बैलाचा. म्हणजे मोठे बैलवाले आहेत ना, आता कुणाचं नाव घ्यायला नको, आम्ही भरपूर फोन केले, पळूया, बघूया, सांगतो, पण आम्हाला आमच्या बैलाविषयी गर्वच नाही. आम्हाला आमचा बैलाला एवढं माहिती आहे की बैलाला बैल पुरला किंवा बैलाला बैल खांद्याला खांदा देऊन पळणार असला 100% गाडी लावतो म्हणून लावतो. आणि आज खास करून योगा एक म्हणजे तुमच्या मुलीचा वाढदिवस आहे. वाढदिवस आणि काय सांगचाल मग आजचं श्रेय कोणाला? आमच्या याला सेवागिरी महाराजांची कृपा आहे बरं का आमच्यावरती. सेवागिरी महाराजांचं नाव पहिल्यांदा आहे, हे सर्व श्रेय सेवागिरी महाराजांना आणि आमच्या कन्याला जातं. तर आज छानपैकी गिफ्ट मिळालेलं आहे, तर घरी कशा प्रकारे आनंद असणार आहे काय? आता जल्लोष त्यांनी सुरू केला तिकडे. अच्छा. तर कराडावरून आले, हॉस्टेलला असते सकाळी, म्हणजे पप्पा मी 4 वाजेपर्यंत पोहोचतो. मला माहिती 100% की आज म्हणजे माझ्या अंतकरणातून हे होत होतं, आज बैल काहीतरी करणार आणि सिद्ध करून दाखवलं. आज गाडीचे ड्रायव्हर वगैरे कोण होतं, काय? विक्रम ड्रायव्हर वजनगड का? म्हणजे 3 वेळेस त्यांनीच गाडी आणली? 3 वेळेस तेच आणली ना, आतापर्यंत माझ्याजवळ तेच आहेत गाड्या. अच्छा. मग आता कशी काय ड्रायव्हर या की जरा पुढं इथे काय सांगचाल ड्रायव्हराच्या पायऱ्याविषयी, आजच्या याच्याबद्दल? बैल पैसे चांगली बोलू सकाळी कोणाला गाडी आणायची तुम्हाला, कारण की रान संपूर्ण कसाच आहे, ड्रायव्हरचा पण कस लागतो आणि बैलाचा पण कस लागतो तितकाच. कारण हे संपूर्ण मातीचं मैदान आणि रेवट्याचं मैदान आहे आणि त्याच्यात कस लावणं खूप आहे. मग कसं सांगचाल योगायोग कसा काय आजचा? योगा बैलांची काय साथ दिली दोन्ही पण. आजचा आनंद कसा काय? काय चांगला आहे. चालतंय. तर मला स्वराज विषयी काय सांगता आता थोडक्यात? स्वराज सुद्धा म्हणजे 1 नंबर पळतो बैल, शहाणा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शांत पण आहे. गटाला गाडी कशी पळाली? सेमीला, फायनलला? गटाला सुद्धा गाडी चांगली पळाली आणि सेमीला जर आम्हाला दागदुख होती, गाडी कडून लागली होती, पण काय नाही म्हणजे दागदुख होती, पण आम्हाला वाटत होतं की 100% गाडी लावणार, म्हणजे कडेच्या फाट्याचा लावणार. आम्ही 3-4 जण उभी केली होती पब्लिकसाठी, बाबा जरा पब्लिकांनी म्हणजे सहकार्य करावं, मागं राहावं, आणि ते त्यांनी साठी करून दाखवलं. चालतंय, ठीक आहे. गटाला सुद्धा कडूनच पळाली आणि सीमेला सुद्धा कडूनच पळाली. गटाला सुद्धा गाडी बाहेरची गाडी नव्हती आणि सीमेला सुद्धा 8 नंबर तास लागत, पण बाहेरनं सुद्धा पहिल्यांदा कडन. म्हणजे दोन्ही टाइम तुम्ही कडनं पळाला, पब्लिक न पळाला? म्हणजे पब्लिकच्या गटात पळत होते ते बी कडनच आणि 8व्या सीमेत बी आलो. आमची शिट्टी निघाली शेवट सगळ्यात. तर बैलाविषयी काय सांगचाल आता थोडक्यात? बैल चांगला, 1 नंबर बैल. बरं, आजचा आनंद काय? आजचा आनंद म्हणजे 1 नंबर. आता 1 नंबर केलाय म्हणजे आणखी 1 नंबर करायला पाहिजे. चालतंय. पुढचं नियोजन कसं असणार आहे काय? आता नियोजन आता 5-6 दिवस झाल्यानंतर 5-6 दिवस बैल भेटवर राहणार. चालतंय. त्यानंतर नियोजन पुढचं राहणार. ओके, ठीक आहे. धन्यवाद दादा.